25वी विज्ञान व्याख्यानमाला त्यातलं पहिलं सत्र आता संपन्न झालेलं आहे, ज्यामध्ये आदरणीय पद्मश्री डॉक्टर पवार यांचं जलसंधारण आणि शाश्वत विकास यावरती व्याख्यान आपण ऐकलं. आणि आता या व्याख्यानाचा, या कार्यक्रमाचा उत्तरार्ध म्हणजे महाराष्ट्राची लिटल चॅम्प म्हणून जिचा आवर्जून आपण उल्लेख करतो, आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट ती म्हणजे अलंकापूर निवासी कार्तिकी गायकवाड यांच्या गीतांची मैफिल आपण श्रवण करणार आहोत. मी कार्तिकी गायकवाड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कार्तिकी गायकवाड, महाराष्ट्राची महान गायिका, लिटल चॅम्प्स. मी आता लिटल चॅम्प्स वारंवार कार्तिकीचं स्वागत करूया, विनंती करतो. फक्त सेटिंग हे करून घ्या, थोडंसं बोलणार आहे. रेडी सगळे? एकदा हॅलो हॅलो चेक, हॅलो मॉनिटर, हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो 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 हां ओके. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. संत सम्राट ज्ञानोबरायांच्या अलंकापुरी आणि त्या अलंकापुरीमध्ये आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली छोटीशी चिमुरडी संगीत स्पर्धेमध्ये भाग घेते, एक एक टप्पा पार करते आणि त्यावेळेचं ते महाविजेतेपद ती प्राप्त करते. त्यावेळेला कार्तिकी, तुला जेवढा आनंद झाला असेल ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला होता आणि पिंपरी चिंचवडकरांना जास्त आनंद झाला होता, कारण आपण आळंदीच्या जवळ आहोत. तर माझा पहिला प्रश्न होता की त्यावेळेचे जे क्षण होते, खरं तर आत्ता वयामुळे किंवा या सगळ्या अनुभवामुळे मॅच्युरिटी निश्चित आली, पण ते वय अल्लड वयात सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं, त्यावेळेला असं वाटलं होतं का की मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचेन? आणि तो प्रवास कसा होता थोडक्यात? तुमच्या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईल, पण त्या अगोदर आपल्या सगळ्यांना नमस्कार. आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते, कारण 125वी ही व्याख्यानमाला आजची झाली. आणि मला आपले पोटे सरांनी सांगितलं होतं की हे वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं की इतके कंटिन्यू व्याख्यानमाला होणं. खरंच तेव्हा जेव्हा फोनवर मी ऐकलं तेव्हाच खूप छान वाटलेलं. आणि त्यात 125वी व्याख्यानमाला आणि ती सुद्धा पद्मश्री पोपटराव पवार यांची, त्यामुळे ते तर आणखीच विशेष होतं. खरं तर मला पण ऐकायला यायचं होतं, पण बाळ माझं खूप लहान असल्यामुळे त्याला इतक्या वेळ सोडून मी नाही राहू शकत, म्हणून म्हटलं आपण नंतर पुन्हा कधीतरी ऐकूयात. पण आज खरंच खूप आनंद होतोय मला इथे येऊन. आणि मी इकडे येणार म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की कार्तिकी तू तिथे पूर्ण सायन्स पार्क बघ, कारण खूप पाहण्यासारखं आहे. आपल्या सगळ्या ज्यांचा फोन आला होता मला त्यांनी तर सांगितलंच, त्यामुळे मी नक्की पुनश्च एकदा इथे येणार आहे सगळंच बघायला. आणि मध्येच मी तुला हे करतो, व्यासपीठ तर समृद्ध त्या उंचीला गेलंच आहे, पण आता प्रेक्षागृह जे आहे ते सुद्धा एका वेगळ्या उंचीवर गेले, कारण समोर पद्मश्री पोपटराव पवार तुझं ऐकण्यासाठी प्रेक्षागृहामध्ये आता उपस्थित आहेत. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं तुम्ही समोर या ना. नाही, पवारांचा पाठीमागूनच पाठिंबा जास्त योग्य असतो. यस, नक्की नक्की. तुम्ही विचारलत की सारेगम, माझं 2008 साली मी सारेगममध्ये भाग घेतला, पण माझा गाण्याचा प्रवास हा त्या अगोदरपासूनच सुरू झालेला आहे. माझे वडील व संगीतातील गुरु पंडित कल्याणजी गायकवाड यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी घडवलेत, त्यामधलीच मी एक आहे. अगदी बाबा म्हणतात की तू बोलायला आणि गायला सोबतच लागलीस, म्हणजे रांगत रांगत मी त्यांच्या जवळ जाऊन बसायचे आणि बाबा सगळ्या विद्यार्थ्यांचा गाण्याचा रियाजाचा क्लास घ्यायचे, तर मग तेव्हा मी तिथे जाऊन गुणगुणायचे असं ते म्हणतात. तेव्हापासनं ते शिकवायला सुरुवात झाली मला.
मग राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला मी कौसुबने. आणि त्याच्यानंतर 2008 साली सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व. त्यामुळे बाबांना माहीत होतं की हिला शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीताव्यतिरिक्त इतरही गाण्यांची आवड आहे, कारण मी गायचे घरी असताना सुद्धा वेगवेगळी गाणी, आणि त्यांना ते आवडायचं. तर ते मला म्हणाले की तू सारेगमपचं पर्व आम्ही, आणि पहिल्या पर्वापासून आम्ही फॉलो करायचो सारेगम. आपला अभिजित कोसंबी जिंकला तेव्हापासूनचे पर्व आम्ही फॉलो करायचो. तर अशीच एकदा टीव्हीला ॲड बघितली बाबांनी की आता लिटिल चॅम्प्सचं पर्व सुरू होतंय, आणि त्यांनी मला विचारलं की तू तुझी सगळ्या प्रकारची गाणी गायची तयारी आहे का, तू गाशील का? तर म्हटलं नक्कीच. मला तर कारण तेव्हापासूनच ते अट्रॅक्शन होतं की हे टीव्हीवर गातायत, इतकं छान गातायत, तर आपल्याला कधी तिथे जायला मिळेल. तर मी वाटच बघत होते खरं त्या क्षणाची. आणि आमचं पर्व सुरू झालं. म्हणजे 8 ते 9 हजार मुलं संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडिशन दिली होती सगळ्या मुलांनी, आणि त्यातून 50 मुलं निवडली, आणि 50मधनं ती स्पर्धा आमची सुरू झाली. 50मधनं मग ती 12 मुलांवर आली, 12 नंतर 5, आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला त्या पर्वाचं विजेती होण्याचं भाग्य दिलं होतं. हो. आणि त्या पंचरत्नामधला सगळ्यात महत्वाचं रत्न तू ठरली. तुझं अभिनंदन करतो. सुरांची आणि गप्पांची मैफिल चालू राहील, पण लोकांना तुझं गाणं ऐकणं, आता जास्त वेळ बोलत राहिलो तर आपल्याला त्यामुळे तुझं गाण्या आजच्या मैफिलीची आपण सुरुवात करूया. फुले
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. आत्ता कार्तिकी गायकवाड नव्हती गात इथे, आता साक्षात मुक्ताबाई इथे येऊन गात होती. त्याचं कारण असं आहे, मगाशी सरांनी सांगितलं की हे वर्ष संत सम्राट ज्ञानोबरायांच्या जयंतीचं 750वं वर्ष आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचं 375वं वैकुंठ गमन सोहळा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यात पहिलंच गाण्याची निवड इवले से रोप, आणि ह्या व्याख्यानमालेला अत्यंत समर्पक आहे. कारण हे 125 व्याख्यानं एक बरोबर 10 वर्षापूर्वी छोटंसं रोपटं लावलं होतं, तुपे सरांनी लावलं होतं. आज त्याचा वेलू गगनावरती गेला आणि मोगरा फुलला आणि त्या मोगऱ्याचा सुगंध आम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचला. तू संगीताची निवड का केली असेल याचं तुझ्याकडनं जाणून घेतो, पण आत्ता या क्षणात आम्हाला काय जाणवलं, 7च स्वर आहेत याच्यामध्ये, पण हे 7 स्वर आपल्याला काय करतात, तर ते सारे गम दूर करतात. आत्ता कोणालाही गम नाहीये, सारे गम दूर करतात, परेशानी पण दूर करतात. पण काही मंडळी जी आता इथे नाही आली त्यांनी 2च सूर घेतलेत, मनी मनी मनी, आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात आहे धग धग धग. पण जे इथे आलेत आणि कार्तिकीचं गाणं ऐकले त्यांना मध 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 हे 2 स्वर मिळालेले आहेत. अशी ही सप्तस्वरांची जादू. मगाशी वडिलांनी असं सांगितलं होतं गुरु, तर वडील गुरु असण्याचा फायदा काय आणि थोडासा तोटा आहे. तोटा या अर्थाने की बऱ्याच वेळेला राग आणि तर वडिलांनाच गुरुस्थानी मानून तुझा हा प्रवास केलेला आहे, तर त्या प्रवासाबद्दल म्हणजे वडील गुरु असणं हे फायद्याचं ठरलं का थोडंसं तुला जास्त जाचक ठरलं? नाही, फायद्याचंच ठरलं. कारण ते ओरडणं किंवा रागावणं पण आपल्याच फायद्यासाठी असतं, त्यामुळे ते तोटा म्हणू शकत नाही आपण. मगाशी पवार सर पण म्हणाले की कोणाला पुरस्कार जर इथे घ्यायला बोलवायचं असेल तर आई वडिलांसोबत या असं कंपल्सरी तुम्ही सांगा. खरंच येते, कारण आई वडील जे आपलं भलं चिंततात तेवढं कोणीच नाही चिंतू शकत असं मला तरी वाटतं. आणि लहानपणापासून आता घरातच गाणं असल्यामुळे आम्ही इतर मुलांना पण बघायचो शिकताना गाताना, त्यामुळे नक्कीच ते लहानपणही आमचं जपल्या गेलं. आता सारेगमामध्ये मी असताना मी 11च वर्षाची होते, त्यामुळे एवढी पण अशी खूप मॅच्युरिटी किंवा असं आता आपल्याला गाणंच कंटाळा यायचा ना, नको असंही वाटायचं की आता नाही मला रियाज करायचा, मला खेळू द्या. पण तसं त्यांनी माझं बालपणही जपलं, खेळाच्या वेळी खेळूही दिलं. जर समजा एखाद्या गाण्यातली एखादी हरकत वगैरे आहे ती मला येतच नसेल तर ते म्हणायचे सोडून दे विषय, तू खेळून ये मग बघू आपण. मग जेव्हा बाहेर बागडून खेळून पुन्हा यायचे तेव्हा ते गायला लावायचे, मग ती दुसऱ्या वेळेला आलेली असायची. म्हणजे ते एक काय म्हणतो ते एक वेगळ्या प्रकारचं शिकवणच असते. ती आई वडिलांना पण येते आणि गुरु म्हणून पण त्यांना ते आहे की कशा पद्धतीने हे सगळं काय म्हणतो आपल्याला जे हवंय ते तिच्या गळ्यातून कसं उतरवू शकतात ते सगळं त्यांना माहीत होतं. त्यामुळे अजूनही आम्ही ओरडा खातो असं काही नाही, आणि ते अजून एका दृष्टीने चांगलं असं की पाय जमिनीवर राहतात तुमचे. म्हणजे अजून आपण बाबा म्हणतात गाणं हा अथांग समुद्र आहे, त्यातला आपण एक वाळूचा कणही नाही अजून, त्यामुळे अजून खूप काय करायचंय. म्हणून ते एक जे असतं, नाहीतर ते वय आमचं असं होतं की हुरळून जाऊन बाबा आपल्याला आता सगळं आलंय किंवा हे असं बऱ्याचशा बाबतीत होतं. आम्ही ऐकतो आता सुद्धा मुलं असं म्हणतात की आम्हाला रियालिटी शो मध्ये जायचंय. आता बाबांकडे शिकायला येणारी बरीच मुलं असं असतात की आम्हाला रियालिटी शो मध्ये गायचंय म्हणून आम्हाला गाणं शिकायचंय. तर ते हे कुठेतरी आता बदलायला हवं आणि बदलतही चाललंय. मला वाटतं सगळं आई वडिलांवर अवलंबून असतं मूल कसं घडेल ते. हा जे उत्तरात जो मतितार्थ दडलाय तो आयडियल पॅरेंटिंगचा आहे. तिने जे एक वाक्य सांगितलं की नाही जमलं त्या क्षणाला तर जा तू खेळून ये, हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. रट्टा मारून किंवा सारखं ते करून ते होत नाही. मला वाटतं ते वडिलांनी बरोबर साधलं, आणि हे साधण्याचं कारण अर्थात माऊलींचं सानिध्य होतं आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. वडिलांच्या व्यतिरिक्त अजून कोणाचं मार्गदर्शन तू घेतलंयस का? वडिलांचंच मार्गदर्शन मला मिळालं, आणि वडिलांचे गुरु पंडित अजयजी पोहनकर सर
यांचं पण मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला असतं. आणि आमचे सारेगममध्ये जे परीक्षक होते किंवा मान्यवर परीक्षक जे यायचे ते सुद्धा आम्हाला त्यावेळी आमच्या गाण्यात काय चुका असतील किंवा आम्ही काय तयारी करायला पाहिजे आणखी ते त्यावेळी सांगतच होते. त्यामुळे वेळोवेळी अशी ते मान्यवर परीक्षक म्हणा किंवा जे परीक्षक होते त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. वडिलांचं आवडतं गाणं आजच्या याच्यात आहे का तुझं पुढचं गाणं? काही गाणी आहेत ती लाईव्ह मी गाऊ शकते वाद्यांसहित. आता ट्रॅक असल्यामुळे थोडंसं मला लिमिटेशन्स आहेत, पण हे जे आता गायलं मोगरा फुलेला तेही त्यांच्या आवडीचंच आहे. आणि आता मी पुढचं गाणं जे सादर करणार आहे ते मी नुकतंच म्हणण्यापेक्षा आता खूप चालली ती सिरियल सुख म्हणजे नक्की काय असतं, स्टार प्रवाहला सिरियल होती, त्याचं टायटल सॉन्ग मी गायले. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आत्तापर्यंत टी व्हीला ज्या ज्या काही सिरियल आल्या जे त्याचे टायटल सॉन्ग जे होते त्यात ह्या गाण्याला सगळ्यात जास्त व्ह्यू यूट्यूबला आहेत. जवळपास आता 3 कोटी वगैरे व्ह्यूज त्याला झालेले आहेत आणि रसिक प्रेक्षकांचं हे प्रेम आहे. तर तोच ट्रॅक मी आता आपल्यासमोर ते गाणं सादर करते. सुख म्हणजे नक्की काय असतं तर सुख म्हणजे कार्तिकेला असं लाईव्ह गाणं ऐकायला मिळणं हे खरं तर आत्ता सुख आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय मी की तुझ्या ह्या टप्प्यावर पोचली तरी सुद्धा रियाजाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये रियाजाचं महत्व काय आहे आणि अजून तू रियाज करते तर तो कसा करते किंवा रियाजाचं महत्व काय? रियाजाचं महत्व खूप आहे. म्हणजे तुम्ही जर गात असाल तर तुम्ही जेवण किती गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी तितकाच आमच्यासाठी रियाज आहे. रियाज नाही केला तर मग काहीच खरं नाही. गाथा गळा वाथा म्हणा म्हणतात तशा पद्धतीचं आहे ते. तर रोजचा रियाज हा आहेच आहे. सकाळी 2-2.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, जसं वेळ मिळेल तसा रियाज सुरूच असतो. आणि रियाजासोबत श्रवणही म्हणजे ऐकणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत असो, नवीन नवीन आलेली गाणी असो, सगळंच आम्ही ऐकतो आणि दिवस सगळा संगीतमय असतो. म्हणजे रियाजात हा कंटिन्यू करावाच लागतो. प्रश्न यासाठी विचारला की बऱ्याच वेळेला थोडंसं त्या पॉइंटला पोहोचलं माणूस की मगाशी तू म्हटली की जसं हवेत जाणं असतं आणि मग रियाजाकडे दुर्लक्ष होणं. तर हा प्रश्न मी जे नवीन तुझ्याकडे पाहून जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना हे कळलं पाहिजे की जरी तिथं पोहोचलं तरी तुमचा अभ्यास संपत नाही किंवा रियाज संपत नाही. ते वेळ बदलू शकते. म्हणजे जर कार्यक्रम उशिरा तुम्ही घरी जाणार असाल तर उशिरा रियाज सुरू होतो, पण तो तेवढा झाला पाहिजे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की अगदीच रात्री आम्हाला खूप उशीर झालाय घरी त्याच वेळेला उठून पुन्हा रियाज, असं नाही. थोडंफार इकडे तिकडे होतं पण रियाज गरजेचा आहे. आता गायनाचे अनेक प्रकार आहे. शास्त्रीय गायन असेल, अभंग असेल, काय अगदी अलीकडचे उडत्या चालीची गाणी असतील. तर ह्या प्रकारामध्ये तू कम्फर्टेबल कुठल्या संगीत प्रकारामध्ये तू म्हणजे ईज मध्ये असते की ते गाताना तुला काही म्हणजे तू स्वतः आनंद घेते आणि त्यामुळे इतरांना आनंद देते? पर्सनली मला तरी असं वाटतं की तुम्ही गायक आहात तर तुम्ही सगळेच प्रकार गाण्याचे गायला हवेत आणि सगळ्याच प्रकारांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल हवं.
आणि त्या पद्धतीने मला लहानपणापासून सवय सगळ्या प्रकारची गाणी गायची अशीच असल्यामुळे प्रत्येक गाणं मग ते कोणतंही असो त्यात एक वेगळाच आनंद असतो. पण आम्हाला कार्तिकी जेव्हा गवळण गाते तेव्हा आमचा वरचा असा ऑलरेडी लागलेला असतो. पण तुझ्या उत्तरात हे जाणवलं की सगळ्याच मध्ये तुम्ही अष्टपैलू असला पाहिजे, कम्फर्टेबल असलं पाहिजे. तुझा भाऊ पण तुझ्या बरोबरीने हे आहे, तर ते बहीण भावाचं कधी असं मजेशीर भांडण होतं का? भांडलं तर तुम्ही काही गाण्यातूनच भांडता का असं नॉर्मली आमच्यासारखं भांडता? नॉर्मलीच भांडतो, खूप भांडतो आम्ही. आणि कौस्तुभई 2012 साली कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा विनर झाला. त्यानंतर तो सुद्धा आता बऱ्याचशा चित्रपटांसाठी, आपल्याला बॉईज नावाचा चित्रपट माहीत असेल, त्यातलं लग्नाळू गाणं खूप गाजलं, ते कौस्तुभनेच गायलंय. त्यामुळे आता मराठी फिल्मसाठी बऱ्याचशा तो गातोय. मी मुद्दाम भावाचा प्रश्न विचारला की बऱ्याच वेळेला हे एकाच घरामध्ये असं इतकं संगीताचं धन सापडणं हे दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे कृपा आहे ती, आमच्या गुरूंचे आशीर्वाद. अगदी अगदी. पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू त्या अंतिम 5 मध्ये, तर तुमची एक छान टीम झाली होती, पण त्या क्षणी तुला असं वाटलं का की म्हणजे तुला कॉम्पिटिटर कोण वाटत होता की की हा मला म्हणजे मला पहिले येण्यामध्ये हा माझ्या पुढे जाऊ शकत होता, असं कुठलं नाव सांगता येईल का तुला? खरं सांगू, मी आमचं वय इतकं लहान होतं ते की त्या वयात आम्हाला कॉम्पिटिशन काय असते हेच माहीत नव्हतं. आणि मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना देईल, माझ्या गुरूंना देईल, आणि त्याचबरोबर झी मराठीच्या सगळ्या टीमला सुद्धा देईल. कारण राजन डांगे आमचे डिरेक्टर होते, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी आमच्या टीममध्ये जे कोण होते सगळ्यांनी आमचं बालपण खूप जपलं. म्हणजे ही कॉम्पिटिशन आहे ठीक आहे, बाबांनी मला नेहमी सांगितलं होतं की तू कार्तिकी गाणं आपलं खणखणीत झालं पाहिजे, बाहेर पडशील राहशील ते काहीही डोक्यात ठेवायचं नाही. आणि आमची मैत्री इतकी छान होती सगळ्यांची, आहे म्हणजे अजूनही, पण त्यामुळे ते कधीच कॉम्पिटिशन अशी डोक्यात नाही आली. त्यामुळे आणि आम्हाला फायनलला तर आम्हाला वाटत होतं की आपण 5ही जण जिंकणार आता, असं आमचं चाललं होतं. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं विनर म्हणून, तेव्हा बाकी आमच्या उरलेल्या 4ही लोकांना प्रचंड आनंद झाला. रोहित तर ते मला कार्तिकी देवींचा विजय असं म्हणायचे प्रत्येक एपिसोडला, तर ती घोषणा त्यांनी मी जिंकल्यानंतर दिली. म्हणजे हेच मी सांगते की आमच्यात बिलकुल कॉम्पिटिशन ही भावना नव्हती, खूप छान मैत्री आणि केवळ गाण्याचा आनंद, एवढंच काय ते होतं. आपल्याकडे अशी एक म्हण आहे की सुतावरून स्वर्ग गाठणे, परंतु तुम्ही मंडळींनी सुरातून स्वर्ग गाठला पण, आणि आम्हाला सगळ्यांना तिथपर्यंत पण नेऊन ठेवलं. तर तुम्ही जो महाराष्ट्राला आनंद दिलाय, तू असं तुमची सगळी टीम पंचरत्न, खरंच महाराष्ट्र तुमचा ऋणी राहील. इतकं तुम्ही भरभरून संगीताचं दान आमच्या पदरात टाकलेलं आहे. आता पुढचं दान कोणतं असेल आमच्या पदरात? नक्कीच. कोणतं आहे? ही गुलाबी कांदे गुप्ते यांचं संगीत असलेलं कांदे पोहे हे गाणं आपल्या समोर सादर. आठवणीची फोडणी हळदीसाठी आसुसलेली हळवे मनान कांती आयुष्य नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी आणि
स्वतः समग जपताना अन मग डोळे उघडावे दिवा स्वप्न पाहताना आयुष्य हे चुली मारल्या कढईतले कांदे भूतकाळाच्या धून अक्षदा तांदूळ केले त्यांनी आणि सजवला खोटा रुखवत झाडाच्या फांद्यांनी भूतकाळाच्या धून अक्षदा तांदूळ केले त्यांनी आणि सजवला खोटा रुखवत झाडाच्या फांद्यांनी भविष्य आता रंगवण्याचा अट्टहासही त्यांचा हातावरल्या मेहंदीवर लिंबाचे पाणी आयुष्य हे चुली मारल्या कांदे धन्यवाद. प्रेक्षक आपले दर्दी आहेत, ते टाळ्या वाजवा असं म्हणायला लागतच नाही, टाळ्या आपोआप वाजले जातात, कारण हे गाणं प्रचंड एनर्जेटिक आहे. आणि या गाण्यातूनच माझा पुढचा प्रश्न आपोआप मला प्रश्न चालला होता की काय विचारावं. गाण्यातून तूच मला प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं की तुझा कांदेपोह्याचा कार्यक्रम नेमका कसा झाला. लॉकडाऊन होतं आणि MA माझं मी संगीतातूनच केलं. माझं MA झालं. त्यानंतर बाबांना अर्थातच लग्नाचा प्रश्न होताच त्यांच्या डोक्यात. माझ्या डोक्यात काही लग्नाच्या बाबतीत काहीच चाललेलं नव्हतं की लग्न. मी तर त्यांना म्हणायची मी लग्नच नाही करणार, मी तुम्हाला सोडून राहूच शकणार नाही वगैरे. सगळं माझं बोलून झालं तरी सुद्धा माझं काही ऐकलं नाही, माझं काहीच चाललं नाही. मला म्हणाले आता लग्न करूयात तुझं, पण करूयात हे असं त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी पहिलं मला मुलगा दाखवला घरी जाऊन आणि त्याच्यानंतर मग विचारलं की आता लग्नाचं वय झालंच आहे, तर हे स्थळ कसं काय वाटतंय. त्यामुळे आणि माझ्याकडे एक आपण म्हणतो ना की आपलं मराठी पण असं असतं की आपण काय म्हणतो, आई वडिलांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. मी किती नाही नाही म्हटलं लग्नाला तरी कधी ना कधी तरी लग्न करावं लागणार हे माझ्याही डोक्यात होतंच. पण सगळंच व्यवस्थित वाटलं. माझे मिस्टर रोनित पिसे हे बिझनेसमॅन आहेत आणि फॅमिली त्यांची खूप छान आहे, सपोर्टिव्ह आहेत. मुळात म्हणजे माझं हे जे करिअर आहे त्याला त्यांचा खूप छान सपोर्ट आहे. आणि बाबांना हेच हवं होतं की पुढची फॅमिली तुला इतकं आत्तापर्यंत मी घडवलंय तर पुढेही त्यांनी तुला सपोर्ट करावा. त्यामुळे मग मी सगळंच व्यवस्थित जुळून आल्यामुळे हो म्हटलं. आणि कांद्या पोह्याचा कार्यक्रमच झाला नाही आमचा. आम्ही त्यांच्या घरी गेलो जेवणाकरता आणि तिथून घरी आल्यानंतर मग बाबांनी त्यांना सांगितलं की असं आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे, तर तुम्ही काय तुमचा होकार असेल तर कळवा वगैरे. आणि त्याच्यानंतर 25 जूनला आमचा टिळाच झाला, म्हणजे कांदे पोहे झालेच नाही. ह्या अशा गाण्यातून मग मला ते कांदे पोहे झालेच आपले असं. हे
पहिलं असं लग्न असेल आपल्या महाराष्ट्रातलं की जे मुलाच्या घरी जाऊन तिकडनं जीवन मग लग्न ठरवलेलं आहे. जनरली इकडं सगळं असतं, परंतु वडिलांचं आणि खरं वाटणार नाही, मी आणि माझे मिस्टर म्हणजे टिळा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बोललो एकमेकांशी. आम्ही त्याच्या अगोदर बोललो सुद्धा नाही एकमेकांना, टिळा झाल्यावरच आम्ही बोललो. हे तू सांगितलं म्हणून लोक विश्वास ठेवतील, अन्यथा विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट नाही. त्याचं कारण असं, हल्लीचा जमानाच असा आहे, त्या जमान्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार सनातनी गोष्टी वाटतात आपल्याला. हल्ली ह्या गोष्टी फार फास्ट. मी पुन्हा माझ्या पहिल्याच उत्तराकडे येईल की जे आई वडील आपल्यासाठी ठरवतात ना ते कधी ऐकावं. त्यामुळे मी पुढे एक शब्दही त्यानंतर काढला नाही. ठीक आहे बाबा, तुम्हाला योग्य वाटत असेल तर योग्यच असेल. विषय हा निघालाय थोडासा. अलीकडची जी एक घटना सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचलेली आहे, त्याही दुःखी वडिलांचं हेच म्हणणं होतं. जी क्लिप सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली की लेकिन नो, आई वडिलांचं ऐका तुम्ही. अगदी अगदी. तर ते हे आता अंडरलाईन करण्यासारखं आहे की खरं तर सेलिब्रिटी कमी वयात मिळालेलं यश, आणि त्याही वयात ती म्हणेल तर वडिलांनी ऐकलं पण असतं. परंतु तरी सुद्धा आई वडिलांचे संस्कार. आणि पुन्हा मी फिरून अलंकापुरी ही अशी जागा आहे, आळंदी अशी जागा आहे की जिथे तुमच्या डोक्यात असं वेगळं काहीच येणार नाही. आणि तुझ्या डोक्यात तर प्युअर गाणं भरलेलं होतं, त्यामुळे दुसरं काही येणं शक्य नव्हतं. पण ते जे तुझे रोहित राव आहेत, त्यांना गाणं आवडतं का म्हणजे ते गातात का कसं, का गाण्याची आवड? गाण्याची आवड आहे त्यांना, गात नाही ते. म्हटलं तसं बिझनेसमॅन आहेत आणि आवड मात्र आहे. म्हणजे आमचं काही नवीन माझं गाणं आलं असेल तर ते आवडीने ऐकतात वगैरे. आता एखादं काही नवीन आलंय एकदम लेटेस्ट तुझं? आता लेटेस्ट मी आता माझ्या बाळासाठीच अंगाई केली होती. तर ती माझं कार्तिकी कल्याणजी गायकवाड ऑफिशियल नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूबवर तुम्ही नक्की ऐका. आणि खूप छान रिस्पॉन्स म्हणजे रसिक प्रेक्षकांकडनं होता. एकतर त्याच्यात बाळही दिसले, पहिल्यांदाच मी बाळाला दाखवलं तर तोही आनंद होताच की आपल्या अंगाईच्या मार्फत. आणि पहिल्यांदा मी संगीतबद्ध केलेली, मी स्वतः लिहिलेली. त्यामुळे आई म्हणून एक प्रमोशन झालंच, पण एक संगीतकार म्हणूनही त्या अंगाईच्या निमित्ताने मला वाटतं एक सुरुवात झाली. म्हणजे गीतकार तूच, संगीतकार आहे तूच, गायिका आहे तूच, आणि हिरोईन आणि बाळ सुद्धा तूच. म्हणजे ऑल इन वन जे आहे यालाच म्हणायचं संगीतात कुटुंब रंगलेलं असणं. आणि ते खूप छान आहे. आम्हाला सगळ्यांना ते पाहायला आवडेल, काहींनी पाहिलं पण असेल. पुढचा प्रश्न असा आहे, मग त्याच्यानंतर तुझं अजून किती गाणी आहेत आणि आपल्याला किती वेळ आहे? मला फक्त समोरून वेळ आपल्याला 9 वाजेपर्यंत चालेल? 15 मिनिटं आहेत अजून. चालेल 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 ओके. अजून 2 गाणी होतील. तर तुझी आवडती गायिका किंवा गायक, म्हणजे जिथं तुला असं वाटतं की मला ते तिथपर्यंत पोहोचायचं किंवा त्यांच्या सारखं व्हायचं, असं एखादं नाव? मला वाटतं प्रत्येकाची जी एक ओळख आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे मला ह्यांच्यासारखं व्हायचंय असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काय गायलंय ते आम्हाला ऐकायला मिळते आणि त्यातून जे काय शिकण्यासारखं आहे ते घेण्यात मला जास्त आनंद वाटतो. बाकी आता लता दीदींसारखं कोण होणार आहे का दुसरं? नाहीच होऊ शकत. त्यामुळे अनेक गायक गायिका आहेत. मी जसं म्हटलं की मला सगळे प्रकार गायला आवडतात. त्यामुळे मी जो प्रकार ऐकत असेल मग त्यात जे मातब्बर असतील ते सगळेच गायक आवडतात. सगळ्यात पहिलं तर माझे आवडते गायक माझे बाबाच आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून जे त्यांचं ऐकलंय त्यांची एक छाप माझ्यावर आहे. अर्थात लता दीदी आहेत, आशाताई आहेत, आता श्रेया घोषाल आहे. असे अनेक गायक, म्हणजे नाव किती नावं घेऊ मी, इतके सगळे आहेत. अरिजित सिंग आहे आता. मला हा मुद्दा खूप आवडला की माझे वडीलच माझे आवडते गायक आहेत. जेव्हा आजच्या पिढीला विचारलं की तुझा आवडता हिरो कोण, तर बरेच जण कोणाचं तरी नाव सांगतात. पण जेव्हा एखादी युवा किंवा युवती सांगेल की माय फादर इज माय हिरो, माझे वडीलच माझे हिरो आहेत, तर माझ्या दृष्टीने ते वडिलांच्या दृष्टीने आणि तरुण पिढीच्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि ती तुझ्या गाण्याचं आपण बोलतोय, पण त्या गाण्यापेक्षाही तुमच्या कुटुंबातले जे काही अंतरंग गुण आहेत जे समाजाला तुमच्याकडे पण फक्त गाणं नाही शिकणार आता आम्ही,
तर तुमच्या आईवडिलांचं जे नातं आहे ते शिकणार, बहीण भावाचं नातं आहे ते आम्ही फॉलो करणार. आणि तू आत्ता सांगितलं की मी दुसऱ्याला फॉलो करणार नाही, मी ते होऊ शकणार नाही, पण मला माझी उंची त्यापर्यंत वाढवायची, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. नाही, आणि मी आपल्या रसिक प्रेक्षकांना पण तितकं श्रेय देईल, कारण त्यांनी सारेगमपपासनं जे प्रेम आमच्या संपूर्ण कुटुंबावर केलंय ते अजूनही तसंच आहे. आणि आताही कार्यक्रमाला वगैरे मी जेव्हा जाते तेव्हा आवर्जून लोक येतात आणि सांगतात की आम्हाला गाणं तर तुमचं आवडतंच, पण तुम्ही जे काय तुमच्या कुटुंबात म्हणजे प्रत्येक वेळी जो काय नवीन नवीन आनंद असतो तोही आम्ही बघतो, ते बघूनही आम्हाला आनंद वाटतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळंच माझं कुटुंब आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की आम्ही आता हे बघू, तर ते रसिक प्रेक्षकांनी कधीच बघितलेलं आहे. कारण कार्यक्रमांमध्ये गेलं की तेच सांगतात की तुमचं जे बाबांचं तुझं जे बॉन्डिंग आहे ते आम्ही बघतो बरं का, आम्हाला खूप छान वाटतं. किंवा आता लग्नानंतरचं जे काय माझं आयुष्य आहे, सगळ्याच याच्यात रसिक प्रेक्षकांची खूप छान साथ मला मिळते. आनंदी राहण्याचा ट्रिब्यूट तुम्ही अशा गाण्यातून डिस्ट्रीब्यूट करताय, हे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. यशवंतराव चव्हाणांना विचारलं होतं की तुम्हाला कोण बनायचंय, तर त्यांनी हेच उत्तर दिलं होतं, मला यशवंतराव चव्हाणच बनायचं आणि मला तेच बनायचं आणि मला हेच उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित होतं आणि ते आलं. या मैफिलीमधलं आपलं पुढचं गाणं कोणतं असेल ते सादर करा.
काकुणी रंग हे उधळले अंबरी काकुणी रंग हे उधळले अंबरी भान हरपून मी कावरी बावरी सांज वाऱ्यातही बोलतो पारवा ऐकूये मारवा ही गुलाबी हवा वेडलाबी शिवा ही गुलाबी हवा वेडलाबी शिवा हाय श्वासातही ऐकूये मारवा ही गुलाबी हवा वेडलाबी शिवा ही गुलाबी हवा वेडलाबी शिवा. इतक्या मैफिली तू रंगवल्या असतील, अनेक ठिकाणी तुला वेगवेगळी दादही मिळाली असेल, परंतु असा ह्या मैफिलीतला किंवा कार्यक्रम सादर करत असताना असा एखादा क्षण आहे का की जो तुझ्या कायम लक्षात राहील, अविस्मरणीय क्षण या सगळ्या प्रवासातला? मग एखाद्या मैफिलीतला असेल किंवा वैयक्तिक असेल, अविस्मरणीय क्षण की ज्या क्षणाला पुन्हा पुन्हा आठवून आपण पुढे अजून आनंद घेत राहू. असे बरेच क्षण असतात. प्रत्येक कार्यक्रमात गेल्यानंतर गाणं आमची कार्यक्रम सादर झाल्यानंतरचा जो रिस्पॉन्स असतो, जे रसिक प्रेक्षक येतात भेटायला, त्यांच्याकडनं जे कौतुक किंवा ते जे प्रेम देतात ते सगळंच आयुष्यभर हे पुरण्यासारखं आहे मला वाटतं. आणि असे अनेक रसिक प्रेक्षक भेटलेत जे भरभरून बोललेले आहेत. काही म्हटलेत की कार्तिकी तू जिंकावी म्हणून आम्ही गणपती पाण्यात ठेवून आम्ही कुठे कुठे नवस बोललो होतो, असेही रसिक प्रेक्षक भेटलेत. म्हणजे यापेक्षा आणखी मला काय हवं आयुष्यात? माझी उलट जबाबदारी आणखी वाढली आहे की त्यांना आणखी माझ्या गाण्यांनी मी आनंदी करावं. तुझ्या जिंकण्यामध्ये जसे देव पाण्यात ठेवले होते तसं आम्ही भोसरीमध्ये आमची मित्राची एक सुपर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होती, तिथे आम्ही सगळे लॅपटॉप सगळे कॉम्प्युटर घेऊन वोटिंगसाठी कार्तिकी जिंकावी म्हणून आम्ही खूप आमचा खारीचा वाटा तेव्हा होता. आणि जेव्हा मी मगाशीच आल्या सुरुवातच ही केली की तू जिंकल्याचा तुला जेवढा आनंद झाला त्याच्याहून कितीक पटीने आम्हाला आनंद झाला खूप आणि धन्यवाद. त्या आनंदाचं सार्थक झालं. पुढचे प्लॅनिंग काय असतील, म्हणजे भविष्यामध्ये अजून काय? बऱ्याचशा चित्रपटांसाठी मी गायली आहे आणि आत्तापर्यंत मी 5 वर्ष कलर्स मराठीला वारीच्या दरम्यान 20 दिवस कार्तिकी संगे आषाढी हा कार्यक्रम केला. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की झी टॉकीजवर सध्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे, सकाळी गजर कीर्तनाचा आणि संध्याकाळी मनमंदिरा. तर सकाळचा जो कार्यक्रम आहे गजर कीर्तनाचा त्याचे गेले 5-6 वर्ष झाले मी निवेदन करते, त्यामुळे तेही सुरू आहेच आहे. आणि कार्यक्रम रेकॉर्डिंग हे तर सुरू आहेत. नवनवीन गाणी आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतील पुढे. गजर कीर्तनाचा मध्ये तुझं निवेदन आम्ही ऐकलंय टीव्हीवरती. आम्हाला कधी कधी असं वाटतं की कधीतरी कार्तिकीने फेटा बांधावा आणि गजर कीर्तनाचं निवेदन करता करता एक दिवस माऊलींचा किंवा तुकोबांचा अभंग घेऊन कीर्तनही करावं असं कधी कधी वाटून जातं. कारण निवेदनामध्ये जे अध्यात्म आलेलं आहे ते बोलणं सहजच बोलणं नाही, ते त्या दर्जाचं बोलणं असतं, म्हणून मी असं म्हणाल. नाही, गाणंच चांगलं आहे पण निवेदन जे असेल ते आता कीर्तनकारांचे एक वेगळी प्रतिभा आहे, त्यांचं शिक्षण वेगळं आहे, त्यांना पूर्ण आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं असतं, त्यामुळे कीर्तन हा वेगळाच विषय आहे पूर्ण. पण मला निवेदन करायला आवडतं म्हणून मी निवेदन करते आणि गाणं तर आहेच आहे. पुढचा जन्म तुला काय घ्यायला आवडेल? एक म्हणजे गायिका म्हणूनच का वेगळ्या क्षेत्रात तुला, जर पुनर्जन्मावर विश्वास ठेवला आपण? आपल्या हातात नसतंच गोष्टी, पण आता गाणंच एवढं करेल की माऊलींनी तुला आशीर्वाद दिला की तुला पुढच्या जन्मात तुला काय पाहिजे ते, तर तू काय मागशील माऊलींकडे? गायिकाच मागे.
आणि पुन्हा माझ्या मला आत्ता जे आई बाबा आहेत तेच आई बाबा द्या म्हणील देवाला, आणि मग गायिकाच बनवा. आणि जन्माला कुठे यायला आवडेल तुला? आळंदी. दुसरं याहून सुंदर ठिकाण असूच शकत नाही, कारण तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये 3 वेळा मी हे वाक्य की माऊलींची कृपा, माऊलींची कृपा. संजीवन समाधीच्या तिथे मस्तक टेकवताना काय स्पंदनं जाणवतात बऱ्याच वेळेला? तुझी एक वेगळी अनुभूती. वेगळी अनुभूती म्हणजे प्रत्येकालाच तिथे एकदा डोकं टेकवलं की आपण काय म्हणजे शून्यात जातो. ते खरं तर तेव्हा काही भावना नसते, फक्त समर्पण असतं, आणि बाकी तर माऊलींनी चालवलेलं आहे आतापर्यंत, तेच पुढे चालवतील. हा शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की समर्पण, पूर्णता. म्हणजे माऊली आणि आपण वेगळे राहत नाही, हे अध्यात्मातलं अद्वैत तत्व. चिंचवडमध्येच आहोत, मला खात्री आहे की सगळेच आळंदीला गेलेलेच असतील, त्यामुळे प्रत्येकालाच माहिती आहे की माऊलींच्या तिथे डोकं टेका, कारण ती संजीवन समाधी आहे, माऊली आहेत तिथे. त्यामुळे त्या मंदिरात, एकतर मंदिरात गेलं कीच एक वेगळी अनुभूती आपल्याला येते, आणि तिथे डोकं टेकवलं तर मग. आणि माझं भाग्य असं आहे की दरवर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी माऊलींनी समाधी घेतली त्या दिवशी बाबा, मी, कौस्तुभ, आम्ही तिघेही 1 तास 5 ते 6 या वेळेत माऊलींच्या समोर सेवा सादर करतो. आणि त्यात बाबा माऊलींचा जो समाधीचा अभंग आहे नामदेव महाराजांचा, तो दरवर्षी तिथे गातात, आणि दरवर्षी तो अभंग गाताना तेही रडतात आणि आम्हीही रडतो. म्हणजे ते काहीतरी एक वेगळी कनेक्टिव्हिटी ती आहेच आहे. काय वाटतं तिथे गेल्यावर हे ज्यांनी त्यांनी अनुभव घ्यावा असं मला वाटतं तिथे जाऊन. अगदी खरं आहे. अंतिम टप्प्याकडे येतोय, फक्त ह्या अनुभूतीचा एक अनुभूती जोडतो की तुम्हाला जसं भाग्य त्या 1 तास संजीवन समाधीच्या समोर, तसं माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा निघतो तेव्हा कोरोना कालावधीपासून त्या पालखी सोहळ्याचं निवेदन करण्याची जबाबदारी गेले 3 वर्षापासून माऊलींच्या कृपेने माझ्याकडे आलेली आहे. आणि म्हणून त्या क्षणाचा जे काही ते शब्दात सांगता नाही यायचं. मी आता हा जो प्रश्न विचारला की ती अनुभूती ती न सांगता येणं ह्याच्यातच खरं सांगता येण्यासारखं आहे, तर ते जाणवलं आणि ती स्पंदनं, ती ऊर्जा आपल्याला जाणवते. शेवटचं गाणं आपण कार्तिकीकडून ऐकूया, पण मला प्रेक्षकांना जे मोजके आहेत पण ते अत्यंत दर्दी आहेत, तुम्ही ज्या टाळ्या वाजवता त्या टाळ्या मी पाहिल्या, त्या अशा टाळ्या वाजवलेल्या आहेत. बरेच जण टाळ्या वाजवताना अशा खाली टाळ्या वाजवतात, मग खाली टाळ्या वाजवल्या अशा की ते सगळंच कार्यक्रमच खाली जातो. काही जण अशा टाळ्या वाजवतात, तुमचं काही चालू द्या, आम्ही आपलं, पण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या मी पाहिल्या त्या अशा होत्या. त्याच्यामुळे कार्यक्रमही उंचीवर गेला आणि तुमची जाणीव जी आहे एक प्रगल्भ कानसेन म्हणून तीही उंचीवर गेली असं मला जाणवतं. जीवनामध्ये बऱ्याच वेळेला की रांधणाऱ्या, म्हणजे सगळ्यांना गरम जेवण मिळावं म्हणून रांधणाऱ्या गृहिणीचे हात, उन्मळत्या क्षणी आधार देणारे पार्टनरचे हात, कधी कधी दुःखाच्या क्षणी पाय टेकवल्यानंतर आपल्याला मिळणारे आशीर्वादाचे हात, आणि छान काय ऐकल्यानंतर वाजणारे टाळ्यांचे हात तितकेच वंदनीय असतात. म्हणून तुमच्या टाळ्यांच्या हातांनाही त्या ठिकाणी मनापासून दाद देतो. आणि 4-5 गाण्यांचं मोजकच परंतु इतकं सुंदर अनुभूती आम्हाला, एका स्वर्गीय अनुभूती ज्याला आपण म्हणू, ती तू दिली. आता या मैफिलीची सांगता कोणत्या गीताने करणार आहे ते आपण करावी. आपलं महाराष्ट्री जसं भक्ती संगीत आणि हे सगळे प्रकार येतात तसंच लावणी देखील येते. तर शेवट मला वाटतं एक लावणी सादर करते. आणि पण मलाही एक सांगावं असं वाटतं की मला आज इथे येऊन खूप छान वाटलं. खरं तर तुपे सरांनी सुद्धा सांगितलं होतं की कार्तिकी आपण कार्यक्रम पूर्ण नंतर करूच यात, पण आत्ता तू इथे येऊन 4-5 गाणी गायलीस तरी आम्हाला छान वाटेल. तर मी नक्कीच तुपे सरांना सांगेन की मी पुन्हा येईल आणि पूर्ण कार्यक्रम आपल्यासाठी करेन. तेव्हा आता हे ट्रॅकवर गायचं म्हटलं की लिमिटेशन्स येतात, पण लाईव्ह कार्यक्रमात तुमच्याही फरमाईशी ज्या काय असतील त्याही आपण घेऊयात. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि इतकं छान तुम्ही 4-5 गाणी का असनात पण तुमचा रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटलं. कारण आम्ही जे काय गातो ते रसिक प्रेक्षकांसाठीच असतं आणि त्यांना जर ते आवडलं तरच ते देवापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. लावणीच्या आधी घागर घेऊन 2 ओळी फक्त घागर घेऊन. थँक्यू.
आता घागर घेऊनचा खरं ट्रॅक नसू दे, असंच असंच 2 ओळी गाते. ते गाणं इतकं आमच्या याच्यात भिडलंय की त्याच्याशिवाय मैफिलीची पूर्णता होऊ शकत नाही. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक ठुमक चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत. वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या गतोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. किती खोड्या करी श्री हरी रे, किती खोड्या करी श्री हरी रे. जाईन मी लवलाई, सांगीन यशोदा माई. धरू नको धरू नको धरू नको बाबा पदर कन्हैया. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर 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 घेऊन निघाली पाण्या गवळण. तुझं व्हिजिटिंग कार्ड आहे. ही गवळण म्हणजे कार्तिकीचं व्हिजिटिंग कार्ड आहे, बस बाकी काय. आणि कोणताही कार्यक्रम ह्या गवळणीशिवाय पूर्णच होत नाही माझा. त्यामुळे मला आज वाटलंच होतं की आपल्याला गावं लागणार आहे. माझ्याकडे मायनस ट्रॅक त्याचा अवेलेबल नव्हता. खरं सांगू का, जेव्हा गवळी दूध द्यायला येतो ना, तर ते एक लिटर दूध टाकण्याकडे आमचं लक्ष नसतं, वर किती टाकतो त्याच्या. आणि आता आम्हाला हे जे वरचं माप आहे ते मिळालं. मला वाटतं एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. खूपच सर तुम्ही छान निवेदन केलं. आणि तुम्ही जे आळंदी आणि आळंदीविषयी तुमचं प्रेम ते तुम्ही आता शेवटी कळलं की तुम्ही वारीच्या वेळी निवेदन करता, त्यामुळेच ते एक भावना तुमची देखील आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर लावणी सादर करते आणि मग आपण इथेच थांबूया, बरोबर? येस. शिट्ट्या वाजल्या रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला. आज नगाला माझ्या साडीला. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला. आज नगाला माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुलेलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुलेलाची. येलाची बैलाची गंपी येले राघू मोर झुडीला. हात नगाला माझ्या साडीला. हात नगाला माझ्या साडीला. जात होते वाटण मी तोऱ्यात बाई तोऱ्यात. जात होते वाटण मी तोऱ्यात बाई तोऱ्यात. आबाचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शेवका होडीला. हात नगाला माझ्या साडीला. हात नगाला माझ्या साडीला.
समोरून आलेली दाद आहे ना, हे विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आहेत राजेंद्र सराफ. नमस्कार. आणि ते बारीक सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी मगाशी दाद दिली की उत्तरं खूप आवडलेली आहेत. कारण त्या उत्तरामध्ये एक मॅच्युरिटी आहे, एक विज्ञान आहे, एक तत्वज्ञान आहे. संपली मैफिल जरीही सूर नाही संपलेले, राहू दे रसिका ओठी आज येथे ऐकलेले, आज येथे ऐकलेले. हे आता असंच पुढे वाढवत न्यायचं आहे. आणि खरं तर मुलाखत हा काही माझा प्रांत नाही, पण मी ठरवलं की तुझ्या अगदी काही फुटावर बसून जर इतकं जवळून गाणं ऐकायचं भाग्य मिळत असेल तर मी का सोडू. कारण माझ्या दृष्टीने संधी ही पुढून झिपरी असते आणि मागून टकली असते. त्यामुळे समोरून आली तर पकडता येते, गेली तर गेली. मग पोटे सरांना मला धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्याला, आणि कासार सर आहेत, सगळी टीम आहेत, तर आपण इतक्या सुंदर श्रवणीय पर्वणी दिल्याबद्दल कार्तिकीचा आपण चिडेगाणी सन्मान करूया. धन्यवाद. मला एकदा असं वाटतंय की आपण काय वाजूया. Yes, yes. कारण ट्रॅक आणि व्हॉइस खूप छान. थँक्यू. मॅडमना विनंती, CEO मॅडम, श्रद्धा मॅडम, कासार सर, सराफ सर. गलांडे सर, आपण पंडित कल्याणजी गायकवाड हे फार संगीतातलं खूप मोठं नाव आहे. हॅलो हॅलो. या विज्ञान केंद्रातील सगळे सत्कार हे विज्ञान पुस्तकाने होतात. त्यामुळे हीच परंपरा या 125व्या व्याख्यानासाठी सुद्धा आम्ही जपली मॅडम. आणि इथे विज्ञान पुस्तक, शाल आणि एक फुलांचं रोपटं देऊन आजच्या कलाकार कार्तिकी गायकवाड यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर श्रद्धा खंपारिया मॅडम यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्व रसिक प्रेक्षक, मायबाप आणि आजच्या आपल्या मुख्य आकर्षण आणि कलाकार आदरणीय कार्तिकीजी, या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार, सगळ्यांचे धन्यवाद. मराठी विज्ञान परिषदेचे सगळे कार्यकर्ते, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि सर्व मित्रपरिवार या अनुषंगाने उपस्थित, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि राणे काका, या सर्वांसाठी आपण एकदा राणे काकासाठी टाळ्या वाजूया. आणि हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात एक राहून गेला, आजचं पूर्ण कार्यक्रम हा बांधला ज्यांनी, असे आमचे वर्गमित्र आणि प्राध्यापक दिगंबर ढोकले सर यांच्यासाठी सुद्धा खूप खूप टाळ्या. बहुतेक कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका शब्द सांगितलं, कार्तिकीने जे गाणं सादर केलं, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि शब्दांच्या पलीकडे ज्यांचे भावना असतात, आणि सगळ्यांना आळंदीची वारी ज्यांनी केली, कारण घडवली, ते प्राध्यापक, त्यांच्या नावात दिगंबर आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या शहराचं एक सांस्कृतिक भूषण आहे आणि इतक्या कमी मैफिलीमध्ये इतकं सुंदर निवेदन करतात ते, त्यांच्यासाठी मला वाटतं जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि ते एकच म्हणले की रसिक गर्दी कमी पण दर्दी आहेत, त्या दर्दीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतका सुंदर कार्यक्रम. म्हणजे वरची एक धार आपल्याला मिळाली, 1 लिटर दूध तर मिळालेच, पण वरची जी धार आहे ती साई सहित मिळाली, त्या साईसाठी टाळ्या झाल्या पाहिजे.